नमस्कार प्रेक्षक. निर्माल्य आपणास काय शिकवते? ताज्या फुलांचे आपल्याला गोड कौतुक असते आणि ती देवाच्या पायावर वाहिली की आनंद होतो आणि फुलांचाही फुलण्याचा जन्म सफल होतो. फुले घेताना ती माझी असतात, पण देवाला वाहिली की त्याची होतात. किती शांतपणे आपण हे स्वीकारतो, अगदी अलिप्त होतो. ज्याचे होते त्याला दिले, फक्त हा भाव मनात असतो. त्या फुलांची ओढ संपलेली असते. काल वाहिलेली फुले आज शिळी होतात, निर्माल्य होऊन जातात. मग निरीच्छ मनाने ती उचलून आपण गंगा अर्पण करतो. त्यांच्या प्रती आपल्याला कोणताही मोह नसतो, अपेक्षा नसते. मी कसे सोडू हा प्रश्न नसतो. पुन्हा त्यांची आठवणी येत नाही. अगदी तसेच आपली दुःखे त्यांच्या चरणावर व्हायची आणि शांत होऊन जायची. त्याप्रती कोणतीही भावना बांधून ठेवायची नाही. आतापर्यंत जी माझी दुःखे होती ती आता त्याची झाली. त्यांचा कसला विचार करायचा? त्याचे रामाचे स्मरण करावे, नाम साधना करावी आणि कालची दुःखे तर आज निर्माल्य झाली. त्याचा मोह नाहीच धरायचा. त्यांना कवटाळून बसण्याचा काहीच उपयोग नसतो. शिळ्या फुलांप्रमाणे मग ती सडायला लागतात आणि मग मनाला पोखरायला लागतात. म्हणूनच जोपर्यंत ती निर्माल्य आहेत तोपर्यंत गंगार्पण करून मोकळे व्हायचं. आज पेरण्यासाठी आपण आनंद आणूया. धान्याची पेरणी करताना जशी जमिनीची मशागत करतात तशी मनाची साफसफाई करू, नामस्मरण करू आणि तिथे आनंद पेरूया. तो शतपटीने उगवून येतो. त्याची जोपासना करू. त्याचा परतावा जीवन समृद्ध करतो. म्हणूनच दुःख सोडून द्यावे, निर्माल्य बनून जाते. नामसाधना करावी, आनंद पेरत जावा, समाधान बनून राहते. मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसह. धन्यवाद.